नदी होती पहिल्यानं है ना. हा, त्या नदीचं पाणी काय केलं, अडवलं. म्हणजे हे बाण दिसतं तुम्हाला, तळ्याची पाळो, तो बाण टाकला आणि मग काय केलं, आणि खालची सगळी माती काढून घेतली आणि मग एक तलाव बनवला आहे का नाही. मग आता या तलाव कोण बनवला असं सांगा बरं तुम्हाला. पाणी हे एक तलाव बनवल्यामुळं तुम्हाला जितकं नजर जाईल तुमची, तितक्या परिसरातला शेतकरी काय झालाय, बागायतदार झालाय आहे का नाही. त्याच्या शेतीला पाणी भेटायला लागलं का नाही. मग शेतीला पाणी भेटल्यावर काय झालं, ते वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घ्यायला लागला. आणि मग पिकं घेतल्यामुळे काय झालं, त्याचं उत्पन्न वाढलं का नाही, पैसे यायला लागले की नाही त्याच्यावर. हा, मग एका तळ्यामुळे किती जण सुखी झाले, बरं. या परिसरात जेवढे राहते तेवढे जण सुखी झाले का नाही. पण काही जणांच्या याच्यात जमिनी बी गेल्या बरं का. हा, पण मग ज्याचं वावर गेलं ना त्याचं जरसक वावर जात, पण त्याला फायदा बी लय मोठा होतो. आणि दुसरं, जे वावर गेलं ना तर त्या शेताचे पैसे सुद्धा सरकार आपल्याला देत असतं आहे का नाही. अशा पद्धतीने सरकार आपल्या शेतकऱ्याची किती काळजी घेतं लक्षात आलं का तुमच्या. जर हे तळ बनलं नसतं तर काय झालं असतं, पाणीच नसतं राहिलं. मग जर पाणी नाही राहिलं तर काय झालं असतं, पिकं नसते आले. आणि मग पिकं नसते आले, खायला नसतं भेटलं. म्हणून पाणी हे काय आहे, जीवन आहे. पाणी हे काय आहे, पाण्याला जीवन म्हणतात. काय म्हणते पाण्याला, कारण पाणी जर नसलं तर मनुष्य जीवन जगू शकत नाही. म्हणून पाण्याचं महत्व समजलं तुम्हाला सगळ्याला. हा, आणि आता बघा, तुम्ही ज्यावेळेस दूर पाहता ना तर तुम्हाला असं धुक्या धुपांसारखं दिसतं का, असं परिसरात पा असं धुक्यासारखं दिसतं तुम्हाला. हा, असं चकचक नाही, ते तर जाळेले, ते जाळेले. पण ह्या पाण्यावर पहा तुम्ही, या पाण्यावर पाहिल्यावर तुम्हाला धुक्यासारखं पाण्यावर नजर टाकली तर ते कोण होतं माहिती आहे तुम्हाला. जेव्हा सूर्य आला का नाही वर, सूर्याची उष्णता तयार झाली का नाही, मग सूर्याचं ऊन त्या पाण्यावर पडलं की पाण्याची काय होती, वाफ होती. काय होती, पाण्याची वाफ. आणि तीच